हाय हॅलो नमस्कार, मी संध्या पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं द मंगल स्टिचिंग ह्या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत करते. तर मैत्रिणींनो, आपल्या चॅनलवरती आपण बेसिक टू ॲडव्हान्स आरीवर्कचे क्लास एकदम फ्रीमध्ये घेत आहोत, ज्याचाच की आजचा आपला 43वा दिवस आहे. ह्याआधी आपण 42 क्लास पूर्णपणे घेतलेले आहेत. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कशा प्रकारे नेकवरती किंवा स्लीव्जवरती डिझाईन तयार करायचे हे दाखवणार आहे. आपण बऱ्याच व्हिडिओमध्ये असे पॅटर्न बघितलेले आहेत. वेगवेगळे डिझाईन्स मी तुम्हाला आपल्या चॅनलवरती कव्हर करून दाखवणार आहे. जे काही आरीवर्कमध्ये डिझाईन्स असे वेगवेगळे पॅटर्न्स असतील मी तुम्हाला दाखवणार आहे. आज चला तर मग कालच्या व्हिडिओमध्ये आपण अशा प्रकारचं वर्क बघितलेलं होतं. हे वर्क तुम्हाला कुठेही तुम्ही यूज करू शकता. स्लीव्जवरती, गळ्याच्या भोवती कुठेही तुम्ही हे डिझाईन जी काल शिकवली आहे ते तुम्ही यूज करू शकता. आजच्या कामासाठी लागणारं साहित्य बघूयात. 2 सुया मी घेतलेल्या आहे. असा एक जरी थ्रेड घेतलेला आहे. सुया मी इथे एक वुडनची आणि एक आयरन निडल घेतलेली आहे. आणि आता इथे आपण बीड्स घेणार आहोत. 2 mm चे मी इथे गोल्डन मोती घेतलेले आहेत आणि अशा प्रकारचे सिक्वेन्स घेतलेला आहे, जे की सिक्वेन्स एकदम गोल शेपमध्ये नाही, थोडंसं फुलाच्या आकारामध्ये आहे. साधा मशीनचा थ्रेड घेतलेला आहे आणि एक पेन्सिल आणि सोबतच शुगर बीड्स घेतलेले आहेत. अशा प्रकारे हे पूर्ण आजचं साहित्य आपल्याला लागणार आहे, जे की तुम्हाला घ्यायचं आहे. आता आपण सुरुवात करूयात. पहिले आपण इथे चेन स्टिच तयार करून घेऊया. एक लाईन ओढून घेतलेली आहे मी आणि लगेचच चेन स्टिच देऊन घेत आहे. कारण इथे आपण पहिली स्टेप जी आहे ना, ती म्हणजे कोणत्याही गळ्यावरती किंवा स्लीव्जवरती डिझाईन बनवण्याच्या अगोदर आउटलाईन अशा प्रकारे करून घेतो. तर मी इथे चेन स्टिच तुम्हाला करून दाखवत आहे. तुम्ही सुद्धा ह्या प्रकारे चेन स्टिच सुरुवातीला बनवून घ्यायचं आहे. तुम्ही 1 लाईन किंवा 2 लाईन, 2 पेक्षा जास्त 3-4 लाईनपर्यंत इथे चेन स्टिच टाकून घेऊ शकता. मी इथे 2 लाईन टाकून घेणार आहे. इथे मी एंड नॉट देऊन घेतलेली आहे. परत आता इथून पुढे आणखी एक चेन स्टिचची लाईन कंप्लीट करून घेणार आहे. ह्याच पद्धतीने तुम्हाला सुद्धा चेन स्टिचची लाईन कंप्लीट करून घ्यायचं आहे. 2 किंवा 3 तुम्ही त्यापेक्षा जास्तही इथे चेन स्टिच बनवून घेऊ शकता. चेन स्टिच तुम्हाला जमत नसेल तर आपल्या चॅनलवरती बेसिकपासूनचे व्हिडिओ आहेत ते तुम्ही नक्की बघायचं आहे. जर तुम्हाला फ्रीमध्ये आरीवर्क शिकायचं असेल तर पूर्ण एक व्हिडिओ आपले बघत चला, जेणेकरून तुम्हाला पूर्ण फ्रीमध्ये आरीवर्क शिकता येतं. मी एक व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये पूर्ण शेअर केलेला आहे. तर अशा प्रकारे 2 लाईनी आपल्या कंप्लीट करून झालेल्या आहे. त्यानंतरचा आपण इथे काय करणार आहेत ते बघूयात. तर आपण गोल्डन मोती जे आहेत ते घेतलेले आहेत. त्यासाठी मी आता मोतीसाठी दुसरी सुई वापरणार आहे. पहिले आपण शुगर बीड स्टिच करून घेऊयात, मग नंतर गोल्डन मोती स्टिच करूयात. तर शुगर बीड्स इथे आपले घ्यायचं आहे आपल्याला आणि अशा पद्धतीने सुरुवातीला एक टाका वरती काढायचा आहे आणि मग दुसरा टाका आपल्याला इथे टाकायचा आहे. लगेच मणी टाकून घेऊ नका, कारण का व्यवस्थित घट्ट असे मणी आपले बसणार नाहीत. मी पहिला टाका टाकून लगेच दुसरा टाका टाकून घेतलेला आहे. मग 2-2 करून आपल्याला अशा प्रकारे 2-2 मणी टाकायचं आहे आणि पूर्ण आपलं जे मणी आहेत ना ते एकदम घट्ट बसतील अशा प्रकारे स्टिच करायचं आहे. एकदम मण्याच्या जवळ सुई आपल्याला खालती टाकायचं आहे. इथे आपण साधा मशीनचा थ्रेड वापरलेला आहे मण्यांसाठी, ते तुम्हाला सांगायचं राहून गेलं. तर इथे मी साधा मशीनचा थ्रेड वापरलेला आहे आणि जरी थ्रेड जो खालून होता ना ते मी कट करून घेतलेला आहे. आता इथे आपण तोच थ्रेड समोर खेचून घेणार आहोत आणि आपले जे मोती आहेत गोल्डन मोती ते इथे आपल्याला स्टिच करायचं आहे. एक मोती मी इथे स्टिच करून घेणार आहे. आपण सुरुवातीला नेहमीप्रमाणे 2 टाके टाकून घेतो. सुरुवातीला 1 टाका टाकतो, त्यानंतर इथं अशा प्रकारे दुसरा टाका घ्यायचा आहे आणि मग नंतर मणी टाकायचा आहे. ह्या पद्धतीने एक मणी स्टिच करून घेऊया. ही जी डिझाईन आहे तुम्ही कोणत्याही तुमच्या स्लीव्जवरती, बॉडीवरती किंवा स्लीवच्या ब्रॉडवरती कुठेही तुम्ही अशा प्रकारे हिचा यूज करू शकता. हे दिसायला सुद्धा खूप सुंदर दिसते आणि बनवायला पण तुम्हाला जास्त वेळ नाही. सिक्वेन्स वर्क असल्यामुळे उठून पण आपल्या ब्लाऊजवरती दिसतं. कलर्सचे तुम्ही ते सिक्वेन्स जे आहेत ना ते यूज करू शकता. तिथे मी फुलाच्या आकाराचे सिक्वेन्स यूज केलेले आहेत. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणतेही सिक्वेन्स वापरू शकता. गोल शेपचे जे असतात ते सुद्धा तुम्ही ते वापरू शकता. अशा प्रकारे एक मी मणी स्टिच करून घेत आहे. हे पूर्ण मणी आपल्याला शेवटपर्यंत स्टिच करायचं आहे आणि लास्टला इथे एंड नॉट देऊन घ्यायचं आहे. ह्या पद्धतीने एंड नॉट दिल्याने आपले हे पूर्ण जे आहे ना ते लॉक होऊन जातं, उचकणार नाही. त्यामुळे एंड नॉट देऊन घ्यायचं आहे.
एंड नॉट देऊन झाली, मग त्यानंतर लगेचच पुढे आपल्याला दुसरं काम करायचं आहे. तोच धागा आपल्याला घ्यायचा आहे, एक टाका टाकायचा आहे, नंतर दुसरा टाका टाकून मग त्या दुसऱ्या टाक्यात इथे मणी सोडायचं आहे. इथे मी शुगर बीट्स घेतलेले आहेत परत. अशा प्रकारे हे आजचं आपलं वर्क खूप सुंदर दिसणार आहे. तुम्ही सुद्धा नक्की हे वर्क ट्राय करून बघा. तुमच्या एखाद्या स्लीव्जवरती तुम्हाला कुठेही वर्क बनवायचं असेल तर ह्या पद्धतीने तुम्ही नक्की एखादं वर्क बनवून घेऊ शकता. अशा पद्धतीने एक एक दोन दोन मणी आपल्याला स्टिच करत जायचं आहे. 2 पेक्षा मणी तुम्ही जास्त टाकू नका, कारण का तेवढी फिनिशिंग पण येणार नाही, व्यवस्थित दिसणार नाही आणि मणी पण आधार बसल्यासारखे दिसतील. त्यामुळे जास्त मणी टाकायचं नाही आणि सुई लगेचच घट्ट अशी बसेल त्यासाठी तुम्हाला इथे लगेच मण्याच्या बाजूला टाका टाकून घ्यायचा आहे चिटकून. एकदम बाजूला टाकायचे नाही, जवळजवळ टाके इथे आपल्याला टाकून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने हे पूर्ण आपण कव्हर करून घेऊया. शेवटपर्यंत ह्याच पद्धतीने आपल्याला शुगर बीट्सची लाईन कव्हर करायची आहे. तुम्हाला सुद्धा ह्याच पद्धतीने करायचं आहे. आणि आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल, चॅनलवरती काही व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. व्हिडिओमध्ये काही अडचणी येत असतील तर नक्कीच कमेंट करून विचारा. आणि व्हिडिओमध्ये तुम्हाला काही वाटलं असेल अवघड तर विचारू शकता, मी नक्कीच रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल. तर अशा पद्धतीने शुगर बीट्सची लाईन आपली करून झालेली आहे. आता आपण सिक्वेन्स स्टिच करणार आहोत. तर आपल्या रिंगवरती आपल्याला सिक्वेन्स टाकून घ्यायचा आहे आणि एक एक आपल्याला स्टिच करायचं आहे. ह्या पद्धतीने तुम्ही बाजूला सुईवरती कापडावरती टाकून घ्यायचं आहे रिंगच्या, आणि एक एक आपल्याला सिक्वेन्स घ्यायचा आहे. आणि त्यासोबतच आणि आपल्याला इथे एक एक शुगर बीट्स घ्यायचा आहे. ह्या पद्धतीने तुम्ही एक एक शुगर बीट्स घ्या आणि मग तो जो धागा खालचा आहे तो सिक्वेन्सच्या मधून मध्ये जो होल असतो ना त्यामधून अशा प्रकारे काढायचा आहे. आणि तो आपल्याला शुगर बीट्स आपला जो आहे ना तो व्यवस्थित खेचून घेऊन स्टिच करायचा आहे. इथे आपल्याला शुगर बीट्स व्यवस्थित स्टिच करायचं आहे, जेणेकरून ते वर येणार नाही. आणि त्या स्टिचमधून आपल्याला दुसरी स्टिच लगेचच काढायचं आहे आणि मग पुन्हा ते लॉक करायचं आहे. ह्या प्रकारे तुम्ही बघू शकता. तर अशा प्रकारे सेम तुम्हाला सुद्धा करायचं आहे. पहिले आपल्याला सिक्वेन्स घ्यायचा आहे, त्यानंतर मग वरती टाका काढायचा आहे. सिक्वेन्समधून वरती टाका काढून घ्यायचा आहे. त्या टाक्यामध्ये आपल्याला शुगर बीट्स टाकायचं आहे. मग नंतर शुगर बीट्स इथे आपल्याला लॉक करून घ्यायचं आहे. त्याच होलमध्ये तुम्हाला हे सर्व काम करायचं आहे. मी परत तुम्हाला सांगते, अशा प्रकारे मी सिक्वेन्स घेतलेला आहे. मग नंतर खालून असा वरती टाका काढलेला आहे. ह्या टाक्यामध्ये आपल्याला ह्या पद्धतीने शुगर बीट्स घ्यायचा आहे आणि एक शुगर बीट्स ह्या टाक्यामध्ये सोडायचं आहे ह्या पद्धतीने. मग शुगर बीट्स सोडल्यानंतर मग तिथे लगेचच बाजूला सुई टाकायचं आहे आणि वरती आपल्याला धागा खेचायचा आहे ह्या पद्धतीने. आणि मग नंतर तो आपल्याला धागा दुसरा आपल्याला लॉक स्टिच करायचा आहे. त्यामुळे आपल्याला लॉक करायचं असल्यामुळे बाजूने आपल्याला टाका काढून घ्यायचा आहे आणि इथे हा जो पॉइंट आहे तो आपल्याला लॉक करून घ्यायचा आहे. धागा आपल्याला इथे लगेचच लॉक करून घ्यावा लागेल, जेणेकरून ते जे शुगर बीट्स आहे ते वरती निघणार नाही. तर बघू शकता तिथे जवळून दाखवते मी. आता मी काय करते जे आहे ना ते घेते आणि मग मला जवळून दाखवते. अशा प्रकारे मी सिक्वेन्स दिलेला आहे. ती जी आहे ना आहे आणि मधून असा एक टाका काढलेला आहे. वरती टाका काढायचा आहे. आता हे जे शुगर बीट्स घ्यायचं आहे त्या टाक्यामध्ये सोडायचं आहे आणि तोच जी लाईन होल जे आहे ना त्यामध्ये आपल्याला ह्या प्रकारे टाका काढून घ्यायचा आहे. आता बघू शकतात, तुम्हाला जवळून दाखवत आहे. तुम्हाला समजावं ह्यासाठी मी प्रत्येक प्रयत्न करत असते, तुम्हाला व्यवस्थित दिसावं म्हणून मी जवळून घेतलेला आहे. ह्या प्रकारे मी एक टाकावरती काढला. परत दुसऱ्या होलमध्ये आपल्याला हा टाका काढायचा आहे. आपल्याला काय करायचं आहे, त्याच होलमध्ये टाका आपला सुई जाणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. जर तुमची सुई त्याच होलमध्ये नाही गेली तर तुमचा टाकावरती व्यवस्थित निघून येईल. अशा प्रकारे आपला टाकावरती काढलेला आहे दुसरा. आणि मग त्यानंतर तो
ते पकडून ठेवायचा आहे आणि खालचा टाका खाली खेचून घ्यायचा आहे. इथे आपली एंड नॉट तयार झालेली आहे. सेम ह्याच पद्धतीने मी तुम्हाला आणखी एक करून दाखवते जवळून, जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित समजेल. आता परत मी सिक्वेन्स घेत आहे आणि सिक्वेन्समधून मी टाकावरती काढून घेत आहे. आता खालचा जो थ्रेड आहे तो जसा तसा इथं बाजूला घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला शुगर बीट्स टाकायचा आहे. जो आपण थ्रेड वरती काढलेला आहे त्यामध्ये शुगर बीट्स टाकलेला आहे आणि अशा प्रकारे एक टाका काढून घेतलेला आहे. हा जो टाका आहे तो आपल्याला परत दुसरा टाका त्यामधूनच काढायचा आहे आणि आपल्याला तो खालचा टाका जो आहे वरती पकडायचा आहे आणि वरचा टाका खाली ओढून घ्यायचा आहे. मग आपली इथे एंड नॉट तयार होऊन जाते. ह्या पद्धतीने तुम्हाला सुद्धा सेम ह्याच पद्धतीने इथे स्टिच करायचं आहे. टिकलीचा यूज करून अशी सुंदर डिझाईन्स बनते, त्यामुळे तुम्ही ही डिझाईन नक्की ट्राय करून बघायचा आहे आणि आपल्या ब्लाऊजवरती एक खूप सुंदर असा लुक क्रिएट करायचा आहे. तर अशा प्रकारचं वर्क आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. तर तुम्हाला हे वर्क कसं वाटलं हे नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हाला ह्या डिझाईन्समध्ये काही अडचण आली असेल तर नक्की कमेंट करून विचारू शकता. आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. उद्याच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला एक छान अशी गोष्ट शिकायला भेटणार आहे, त्यामुळे आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. अशा प्रकारचं सुंदर असं वर्क आज आपण करून घेतलेलं आहे. एकदम फिनिशिंगने आपण हे टिकली वर्क, अशा पद्धतीच्या टिकलीचा वर्क केलेला आहे. तर तुम्हाला सुद्धा हे नक्की आज ट्राय करून बघायचं आहे. रोजचं काम रोज करत चला, जेणेकरून तुम्हाला सुद्धा कंटाळा येणार नाही. तर खूप सुंदर असं आपलं हे आजचं डिझाईन्स बनवून झालेलं आहे. अशाच पद्धतीने वेगवेगळे डिझाईन आपल्या चॅनलवरती आपण बनवून घेतो, त्यामुळे आपल्या चॅनलला नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.